तमिळनाडूमध्ये विजय थलपती यांच्या पक्षाने जोरदार एंट्री मारलेली आहे आणि सत्ता स्थापनेचे पूर्ण बहुमत जवळपास त्यांच्या बाजूने आहे. त्यांना काँग्रेसची गरज भासू शकते आणि काँग्रेसही त्यांना पाठिंबा देऊ शकतो आणि तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन टीव्हीकेचं होऊ शकतं. आणि हे सगळं घडलं. तुम्ही म्हणाल की ते एक प्रसिद्ध ॲक्टर होते आणि त्यामुळं हे घडलं. लोकप्रियता तर असतेच, परंतु राजकारणामध्ये लोकप्रियतेपेक्षा जनतेला कुठले मुद्दे दिली हे फार महत्त्वाचं असतं. तर TVK पक्षाने म्हणजे विजय थलपतींनी हे 2 वर्षामध्ये कसं काय घडून आणलं याचं सरळ आणि साधं गणित आहे. ते ऑलरेडी पॉप्युलर होते, जनसामान्यामध्ये त्यांची जोरदार प्रसिद्धी होती आणि ते प्रसिद्धीचा फायदा या इलेक्शनमध्ये त्यांना झाला. परंतु या 2 वर्षामध्ये नवीन पक्षाला एका राज्यामध्ये सत्ता आणणं तितकं सोपं नव्हतं. त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये काही मुद्दे मांडले होते आणि ती मुद्दे म्हणजे महिलांना 2,500पर्यंत मासिक जे त्यांना लाडक्या बहिणीसारखं देणार आणि तसंच 6 गॅस सिलेंडर फ्री देणार, लग्नासाठी 8 ग्राम सोने देणार, महिलांना बस प्रवास यात्रेसाठी फ्री करणार, युवकांना बेरोजगार असतील त्यांना भत्ता देणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, असे ठळक आणि जनतेच्या एकदम जवळचे मुद्दे त्यांनी प्रचारामध्ये मांडले. हे त्यांच्या प्रचाराचं एक रहस्य किंवा जमेची बाजू असू शकते. आणि त्याचबरोबर त्यांचं दुसरं एक होतं की त्यांच्या प्रचारामध्ये सर्वात जास्त डिजिटल प्रचाराचा यूज करण्यात आला आणि त्याचबरोबर भारतामध्ये पहिल्यांदाच इलेक्शनमध्ये AIचा वापर करण्यात आला. एवढंच नव्हे तर त्यांच्या काही मिरवणुकीमध्ये रोबोटसुद्धा प्रचार करताना दिसली. म्हणजे एक वेगळंपण जे आहे ते इतर पेक्षा या विजय थलपती यांच्या TVK पक्षांनी तमिळनाडूमध्ये प्रचारादरम्यान वापरलं आणि म्हणूनच त्यांना या इलेक्शनमध्ये तमिळनाडूमध्ये जोरदार यश संपादन करता आलं, हे मात्र नक्की. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि असेच जर तुम्हाला व्हिडिओ असतील तर कमेंट करा.